सकाळचे 10 वाजलेत. आपण आलो तर आपल्या राशन दुकानात. काल लय पाऊस झाला होता, सगळा चिखल झाला आहे बघा. चला आता आतमध्ये जाऊ आपण. आतमध्ये पण पाणी गळलं होतं वाटते. इथं पण आहे, इथं पण भरपूर चिखल झाला. हे काय इथं पाणी गळलं होतं. काय करावं पाण्याला. आपण काय झालं तर वरती प्लॅस्टिक टाकलं होतं तरी पाणी गळत आहे. काय करावं आता काहीच कळत नाही आहे. बरं झालं पण तिकडं धान्याकडं काही गळालं नाही. पलीकडं गळालं म्हणते ते. चला तिकडं दाखवतो तुम्हाला. या कोपऱ्यात पण पाणी गळालं आहे. हे पहा इथं पाणी गळालं आहे. हे काय ओलं झालेलं आहे, पण धान्य भिजलं नाही हे तरी बरं झालं. ही तांदळाची खोली आहे आपली. इथं आलं तर खांड खाली पडला त्याच्यामुळे पाणी गळत आहे. आता काय करता येणार याला. सध्या आता काही करता येणार नाही याला, कारण की काही करायला गेलं तर हे बघा इथून सगळं पडून जाईल. काय या खोलीत आपण तसं काही धान्य वगैरे टाकीतच नसतो, पण आपल्या धान्याचे जे मोकळे झालेले पोते आहेत, गोणे आहेत ते आपण इथं ठेवत असतो. पण आता ते पण इथं नाही ठेवता येणार. हे काय सगळं ओलं व्हायला लागलं इथं. काय खोलीतच आता काही ठेवता येणार नाही. इकडं नाही गळालं. हे आपली तांदूळ ठेवलेले आहेत इकडं. तांदळात थप्पीत काही नाही झालं. बाहेरून बघू आपण इकडून. वातावरण मस्त झालंय, पण हे पहा आपण ते प्लॅस्टिक जे टाकलं होतं का ते अजून सगळं काय व्यवस्थित आहे, पण कसं काय कळालं काहीच कळालं नाही. आता बोर्ड रामकथेचा, आमच्या इथं रामकथा चालू आहे त्याचं बोर्ड आहे. समोर शनी मंदिर आहे आणि ते तिथं गाडी उभं राहिली ती दत्त मंदिर. आणि इकडे आहे ना हे पण व्यवस्थित आहे. चला हो, थोडं राहिलं धान्य वाटायचं अजून, तेवढं वाटून घेऊ. आपल्याला आहे ना आज काय जास्त काम नाही आहे, थोडंच धान्य वाटायचं आहे. सकाळी सकाळी म्हशी चालल्यात चरायला. आणि आपल्या इथं ना मी म्हणलं ना तुम्हाला, आमदारांनी कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या इथं रामकथेचा. समाधान महाराज शर्मा आहे ना त्यांचे रामायण चालू आहे. तर रोज संध्याकाळी असतं ते 7 वाजता. भरपूर गर्दी होती तिथं. पण आपल्या दुकाने पुढं भरपूर मंदिर आहेत. शनी मंदिर, दत्त मंदिर आणि त्या तिथं गणपती मंदिर. मामाचं चाललंय धान्य वाटायचं काम. काय झालं तर ना मागच्या महिन्यातलं धान्य आपण वाटायचं राहिलं होतं. ते मशीनला जे प्रॉब्लेम येत होता ना त्याच्यामुळे ते वाटलं नव्हतं. पण आता काय झालं मशीन चालू राहिले त्याच्यामुळं आपण मागच्या महिन्यातलंच जे राहिलेलं लोकांचं धान्य होतं ना ते वाटू राहिलो. हो आता थोडे लोक राहिलेले आहेत, तेवढे वाटून झालं का मग आपल्याला लगेच पुढच्या महिन्याचं धान्य वाटायला चालू करावं लागेल. कारण काय होतं तर दिवस थोडे राहिलेत. पुढच्या महिन्याचं पण सगळं धान्य वाटून झालं पाहिजे ना आपलं. नाही तर काय होतं नवीन धान्य येतं परत ते ठेवायला जागा नाही राहत आपल्याकडं. राशन कार्डमध्ये ना कोणतं बी काम करायचं असलं ना तर आपला दाखला न्यावा लागतो. काय आहे ना मग तहसीलला ते ते जे समजा राशन कार्ड आहे त्याची सगळी माहिती सापडायला सोपी होती. कारण की आपलं तर आपण काय करतो त्याच्यावर आपलं दुकान नंबर आणि त्याचा जो रजिस्टर नंबर आहे ना तो टाकतो. मग ते काय होतं रजिस्टर तिथं तहसीलवाल्यांना सापडायला सोपं होतं आणि रजिस्टर नंबरमुळं डायरेक्ट ते सापडतं. तेच काम करू राहिलेत वडील. हे काय धान्य वाटायचं झालं आहे आता जवळजवळ. पण हे काय आहे ना हे मामा ही मातीकडे राहिलेत. ते काय झालं पाऊस झालता ना काल बराच, तर ते काय होतं जे जे का आपले गिऱ्हाईक येतं समजा दुकानी धान्य न्यायला त्यांच्या चपलाला पुटाला जे चिकटून जे चिखल आला ते बघा किती निबार झालं ते काढू राहिलेत मामा. आता थोड्या वेळात दुकान चालू ठेवणार आहेत आपण. आणि ह्या इकडून पण दाखवत तुम्हाला आता बघा ह्या दारात आहे ना मुंग्या झाल्यात, लाल मुंग्या. मी मागाशी उभं होतो पण इतक्या चावल्या मला ते, मग माझं लक्ष गेलं त्याच्याकडे. हे बघा इथं मुंग्या आहेत किती, बघा लाल मुंग्या इतक्या चावत आहेत माझ्या पायाला. आता या मुंग्याला काहीतरी उपाय करावा लागणार आहे. पण आज काही करणार नाहीत आपण, कारण की आज शनिवार आहे. आता आपण दुकान बंद केलं तर उघडणार नाही आहेत. आता डायरेक्ट सोमवारी दुकान उघडणार आहेत. उद्या रविवार असल्यामुळे आपल्याला सुट्टी असते, आपण उद्या बंद ठेवणार आहेत. चला आता आपला टाईम झाला आहे दुकान बंद करायचा. आपण सकाळी 9 वाजता दुकान उघडीत असतो आणि 1:30 वाजता बंद करीत असतो. त्याच्यानंतर काय उघडीत नाहीत. हे काय मामानी माती भरली गोणीवर, ती बाहेर टाकली की एवढी मग झाला. तोपर्यंत आपण काय करू आपलं मशीन आणि ते सगळं आवरून घेऊ. काय वडील बाहेर जाऊन थांबलेत, आपण एवढं आवरून घेतलं का आपल्याला निघायचं लगेच इथून.
काय आहे ना, आता मागच्या महिन्यातलं धान्य पण थोडं राहिलेलं आहे वाटायचं. हे बघा इथं थप्पी, लगेच लक्ष देते पा, ही नवीन आलेली थप्पी आहे सगळी. आता इथं जी थप्पी फक्त एक 10-12 जण राहिले असते आणि तेवढे वाटून झाले का लगेच मग आपलं झालं. इथली एक, हे बघा इथली एक थप्पी संपली आज. आता इथलचे 4-2 गोण्या संपले का झालं मग. चला आवरून झालं आहे आपलं दुकान. तेवढं आता मामा बाहेर आले का आपल्याला एवढं कुलूप लावायचं आणि लगेच निघायचं घरी. मग काय नाही. हा, वडील पण आतमध्ये येत अजून, त्यांना ते रजिस्टर बाहेर आणायचं होतं, तेवढं ते घेऊन येते चलन बुक. चला आता निघायचं आपल्याला, मी कुलूप लावतो. चला आता कुलूप लावलं आहे, आपलं काम झालं इथलचं सगळं. चला आता निघालो तर आपण घरी. वडील निघालेत, मी पण निघालो. पैच जातो तर आपण घरी, इथं काय गाडी नाहीच ते आपल्याकडं. आलो पण आपण घरी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एवढंच. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.